नमस्कार, मी भाग्यश्री. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर माझा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे काही चुकलं असेल तर तुम्ही समजून घ्यालच. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता पाडवा जवळ आलेला आहे, त्यामुळे सगळ्यांची साफसफाई झाली असेल, काहींची राहिली असेल. पण मी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे, जे काही ताईंना माहिती असेल, काहींना माहिती नसेल. पण ज्या ताईंना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. तर आमच्या घरातलं पण सगळं झाडून झालेलं आहे. पण झाडताना असं लक्षात आलं की आमचे जे किचनमधलं लॉफ्ट आहे, जे आपण तिथं कमी वापरतो ती भांडी किंवा कधीतरी भांडी वापरतो, ती आपण वर ठेवतो. पण ती जास्त वापर होत नाही, तरी पण ती दरवेळेला घासायची, परत ती वर ठेवायची, परत दुसऱ्या वेळेला काढायची, घासायची. पण असं नको व्हायला म्हणून ही ट्रिक तुमच्याशी मी शेअर करणार आहे आज. तर हे असं प्लास्टिकचं रॅपर असतं, जे सगळ्यांना माहिती असेल. असं असतं, त्यांना आपण हे डबे पॅक करू शकतो. हे आमचं मशीनचं एवढं मोठं आहे, ते आमच्या मशीनसाठी आम्हाला लागतं. आम्ही खोबऱ्याचं मशीन, शेवायचं मशीन, डंक तयार करतो. तर आम्ही ते डिलिव्हरी करताना ना हे रॅपर नेहमी मशीन गुंडाळतो आणि ते पोच करतो. तर ते वापरून मी आज डबे सगळे हे पॅक करणार आहे. तसं तुम्हाला दाखवेनच व्हिडिओत मी. तुम्ही बघू शकता, मी सगळे डबे इथं रॅप करून घेतलेले आहेत. म्हणून आता डबे आपल्याला सारखे सारखे घासायला लागणार नाहीत. तर मी सगळे डबे असे रॅप करून घेतलेत. जर खरोखरच तुम्हाला हा व्हिडिओ जर युजफुल वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.